हो चेक करा, चेक करून घ्या. नमस्कार नमस्कार. गाडी पाहतात ना नंबर गाडी गाडीची लाईटच बंद झाली, फ्यूज जळाला होता, वास आला. मगाशी एकदा फ्यूज टाकला मी, बघा चालतोय. इंडिकेटर नागपूर. शुभ सकाळ मित्रांनो, नमस्कार. तर मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. एक नवीन व्लॉग म्हणजे नागपूरचा जो प्रवास आहे तो कंटिन्यू करतोय. मी आता आहे सांगोल्याला, इंडियन ऑइल पंप आहे हा. इथे मी रात्री थांबवलेली गाडी. आता वाजले जवळजवळ 8 वाजलेत. मी 7:30ला उठलो, मस्तपैकी झोप घेतली आहे प्रॉपर, आणि आता फ्रेश वगैरे होऊन पुढच्या प्रवासाला लागतोय. बघूया कसं होतोय आता आपला नागपूरपर्यंतचा प्रवास. आणि तुम्हाला सांगतो, गाडी बाहेर हवा खूप आहे. गाडीमध्ये बसतो ना पहिला. तर इथे ना मी वॉशरूमला गेलेलो ना, तर मला ना एक वॉलेट मिळालं आहे बघा. त्या वॉलेटमध्ये जास्त काही म्हणजे पैसे वगैरे नाही आहेत, पण त्यांचे डॉक्युमेंट आहेत. त्यांचं नाव सांगतो मी तुम्हाला, दादासो नामदेव सुपे म्हणून आहेत. ते सांगलीचे आहेत. त्यांचं हे आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यानंतर वोटिंग ID, बाकी काय नाही आहे, एवढंच आहे. पण हे महत्वाचे डॉक्युमेंट आहेत. आता कुठेही गेलं तरी हे लागतात त्यांना. हे बघा, दादासो सुपे म्हणून. तर ते त्यांना परत करायचं आहे मला. त्याच्यामध्ये कार्ड आहे ना, एक कार्ड मिळालं मला याचं, टूर अँड ट्रॅव्हल्सचं. त्या नंबरवर मी कॉल केला, तर म्हटलं या व्यक्तीला ओळखता का? तर ते बोलले हा ओळखतो. म्हटलं नंबर द्या. ते नंबर नाही आहे म्हणाले, ते आमचे कस्टमर आहेत. तर नंबर भेटला तर ते बोलले मला देतो म्हणून. तर बघूया त्यांचा कधी कॉल येतोय, वाट बघूया. जर नाही आला कॉल परत एकदा करूया. नाहीच जर मिळत असेल तर मग कुरिअर करूया. काय आपल्याकडे ॲड्रेस आहे. तर चला आपण आपल्या पुढच्या प्रवासाला लागूया. आता सोलापूर हा तर हायवे चांगला आहे, खूप सुंदर असा रस्ता आहे. त्यामुळे कुठपर्यंत आहे काय माहीत नाही, आणि आपल्याला जास्तीत जास्त अंतर कव्हर करायचंय. चला सुरू करूया प्रवास. बोला गणपती बाप्पा मोरया. चला बाबा. आता एक गाडी ना पंपावर आली आणि लगेच U-टर्न मारून निघून गेली. मला वाटलं तेच असतील की काय, म्हणून मी थांबलो तिथे, पण थांबली नाही. ते लोक निघून गेले, थेट निघून गेले. पुढे मंगळवेढा आहे, त्याच्या अगोदर मी थांबलेलो. आपल्याकडे ना दिवाळीच्या टायमाला जसं वातावरण असतं ना, तसंच सेम वातावरण आहे. इथे पावसाचं नामो निशाण नाहीये. पूर्ण निरभ्र आकाश, मध्ये मध्ये छोटे छोटे ढग दिसत आहेत, पण ते काय पडण्याचं नाव, हे काय पाऊस पडणार नाही. कठीण आहे, कठीण. पाऊस नाही म्हणजे खूपच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पाऊस नाही. बरोबर 8:30 वाजता आता मंगळवेढ्याला पोहोचलोय. आणि पाठीमागे एक फाटा गेला पंढरपूरसाठी. पंढरपूर तिथून एक 25 किलोमीटर दाखवत होतं. आपला योग कधी येतोय पंढरीच्या विठुरायाला भेटायचा कोणास ठाऊक. इथूनच मी नमस्कार करतो विठ्ठलाला. नमस्कार. मी ना त्या वॉलेटमध्ये एक कार्ड मिळालेलं, त्या कार्डवर कॉल केलेला. म्हटलं तुम्ही यांना ओळखता का? तर ते बोलले हा ओळखतो. म्हटलं नंबर द्या त्यांचा. तर ते बोलले की नंबर तर शोधतो, थांबा थोड्या वेळाने मी तुम्हाला कॉल करतो. तर आता त्या व्यक्तीचाच फोन आलाय, ज्यांचं वॉलेट आहे ना त्यांचाच फोन आलाय मला. तर ते बोलले आपण इथेच कुठेतरी आहे म्हणून. तर पुढे मंगळवेढ्याचा टोल लागेल, त्या टोलवर भेटतो बोलले. येऊ दे त्यांना, त्यांच्या स्वाधीन ते करूया. बघूया, येऊ दे त्यांना. कारण महत्वाचे डॉक्युमेंट आहेत. त्यांना आता बनवायला गेले तर कितीतरी म्हणजे प्रोसेस करावी लागतात. सगळे डॉक्युमेंट गोळा करा, हे ते. बरं झालं एकदा त्यांचं, नाहीतर मी ती कुरिअर केलं असतं. ॲड्रेस जर होता आपल्याकडे, कुरिअर केलं असतं. मंगळवेढ्याच्या पुढे आल्यावर आपल्याला हा एक टोल लागलाय. ते बोलले टोलच्या अगोदर थांब म्हणून, येतो बोलले. आपण इथे
लेफ्ट साईडला थांबूया तिथे. आता कॉल केला त्यांना तर 5 मिनिटात येतो बोलले. ते जवळपासच कुठेतरी असतील. वाट बघूया त्यांची. बघा असा काहीसा टोल आहे. आजूबाजूचा परिसर असा पूर्ण पावसाचं नामो निशाण नाही आहे. छोटे छोटे ढग दिसत आहेत पण हे ज्यावेळी एकत्र येतील त्यावेळी पाऊस पडणार आहे. कडक ऊन आहे. ऊन जबरदस्त ऊन पडेल. बघा MH10 गाडी आहे. हॅरियर गाडी आहे. आय थिंक आले ते लोक. हो चेक करा. चेक करून घ्या. नाव कसं म्हटलं? तुपे 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 बरोबर ठीक आहे. ते याच्यावर वॉशरूममध्ये होते. हो वॉशरूममध्ये. थँक्यू. चला चेक करून घ्या. पैसे नव्हते त्याचे. फक्त हे काय म्हणतात ते डॉक्युमेंट. हां लायसन नाही आहे. डॉक्युमेंट होते. हां डॉक्युमेंट. चला हो. हे बघा हॅरियर गाडी घेऊन MH10 6899 DL 6899 अशी काहीशी गाडी आहे हॅरियर. नशीब मिळालं त्यांचं. दिलं. पैसे वगैरे काहीच नव्हते. फक्त डॉक्युमेंट होते. चला आपण आपला पुढचा प्रवास सुरू करूया. सोलापूर आता ना 24 किलोमीटर बाकी राहिले आणि आता पोलीस पास झाले मला पुढे. आता मागे मला दिसले पण नाही. मी एक लाईन धरून चालतोय आपला. पटकन लक्ष गेला इथे दिसले मला ते. तर त्यांनी माझा गाडीचा फोटो काढला. आता येईल आपल्याला. काय बोलणार आहे? कशाला हे चालत्या गाडीचा निदान समोर येऊन हात तरी दाखवा. हात दाखवला नाही काय नाही. डायरेक्ट फोटो काढतायत गाडी. हा आली. लेटर आलं. 500 रुपयाची फाईन मारली. 500 रुपये. बघा मी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर कारण दिलंय मॅन्युअली स्टॉप. म्हणजे पोलीस मॅन्युअली स्टॉप म्हणून असं काहीतरी कारण आहे. मला दिसलेच नाही का. इथे दिसले अचानक फोटो मारताना. हात दाखवताना कुठे दिसतेच नाही. सकाळी 500 रुपयाचा चुना लागला. आपण आता ना सोलापूरला पोहोचलोय. सोलापूर इथून 7 किलोमीटर आहे आणि आपल्याला जायचंय लातूर मार्गे जायचंय. तर मॅप इथून लेफ्ट दाखवतोय. इथे पुढे आपल्याला लेफ्ट घेऊन बायपासने जायचंय लेफ्ट साईडला. मागे कॅमेरा पण होता आणि तिथे पोलीस पण थांबलेले म्हणून शूट केलं नाही. आता आपल्याला मी लेफ्ट घेतला आणि हे बघा आता या बायपासला लागलोय. आता बघा आपल्याला या रोडला जायचंय. तिकडे दिसतोय आपल्याला त्या साईडला जायचंय. पण त्या साईडला कसं जाणार? तर हा मोठा रिंग रोड बनवलाय. बघा असं फिरून आपल्याला लेफ्टला जायचंय. बाले केगाव सोलापूर सरळ आपल्याला लेफ्ट घ्यायचंय. सोलापूरसाठी बायपास आहे हा. सिटीत जावं लागणार नाही आपल्याला. बाहेरच्या बाहेर आपण तुळजापूर मार्गे लातूर. तुळजापूरसाठी आपल्याला ना पुढून लेफ्ट घ्यायचं आहे. मी आता सर्व्हिस रोडला टाकतोय. हे बघा तुळजापूर लेफ्ट. सर्व्हिस रोडला टाकून पुढे जाऊन आपल्याला लेफ्ट घेऊया. मी जिथे लेफ्ट मारला तिथे शूट नाही घेतलं. सोलापूर येडशी टोलवे आपले स्वागत करीत आहे. मागाशी आता ना पाठीमागे मी लेफ्ट घेतला तिथे शूट नाही केलं. कारण प्रत्येक जंक्शनवर ना पोलीस असतात. विनाकारण मोबाईल बाहेर काढणे म्हणजे पोलिसांना आमंत्रण आहे. त्यामुळे शांतपणे जिथे सेफ वाटेल तिथेच शूट करतोय. आपण निघाल्यापासून आपल्याला ना रस्ता अतिशय सुंदर असा रस्ता मिळाला आहे. कुठेच त्रास झाला नाही आहे सोलापूरपर्यंत. आता सोलापूरवरून आता हे तुळजापूर रोड लागला आहे आपल्याला. पण रस्ता चांगला आहे. खूप चांगला आहे. तुळजापूर रोडला लागलोय आणि एक टोल लागला मला. हा बघा टोल. त्या टोलवर मी चहा पितो. गुळाचा चहा. आता चहा पिला मी.
आणि तिथे ना नाश्त्याला भजी वगैरे होती. म्हटलं नको तेलकट काय खाणार ते. नाश्त्याचा खरंच प्रॉब्लेम आहे. प्रॉपर जर नाश्ता चांगला हॉटेल जर दिसलं ना तर नाश्ता करायला थांबलो. आता 10 वाजून गेले. भाकरवडी खाऊया आणि चालूया. प्रॉपर पुढे जेवण चांगलं भेटलं पाहिजे. असं चांगल्या हॉटेलमध्ये थांबून जेवण करूया. चला. निवांत आपला प्रवास चाललाय. काही टेन्शन नाही, काय नाही. रस्ता सुंदर आहे. चाललोय हळूहळू. तुळजापूरसाठी एक्झिट हा आहे आणि हा जो सरळ रस्ता गेलाय ना तो धुळे छत्रपती संभाजीनगर. आपल्याला पुढून ना राईट दाखवतोय म्हणजे लातूरसाठी. पुढे येऊन पुन्हा एकदा आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. राईट घेतला तर तुळजापूर सिटीत जाऊ आणि लेफ्ट आपला लातूर. नांदेड 200 किलोमीटर आहे इथून. यवतमाळ 392. आणि रस्ते चांगले आहेत. सगळे सिमेंट रोड आहेत. अतिशय मस्त सुंदर रस्ते बनवले तिकडे. आपल्या मुंबई गोवाचाच काय प्रॉब्लेम आहे काय समजत नाही आहे खरंच. मला आता असं वाटायला लागलं की मुंबई गोवा सोडला तर पूर्ण इतर भारतातले सगळे रस्ते चांगले आहेत असं वाटायला लागलंय मला. बाहेर आलो ना की काय खायचं याचा प्रश्न पडतो. उगाच काय पण तेलकट खाल्लं ना तर उगाच पोट वगैरे बिघडेल याची भीती असते. त्यामुळे फ्रूट्स वगैरे खाल्ले तर काय प्रॉब्लेम नाही. चला दुपारी पोटभर जेवण करूया कुठेतरी. या रोडला ना मोजून संपणार नाही एवढ्या पवनचक्क्या दिसत आहेत मला. सगळीकडे पवनचक्क्या आहेत. बापरे. बरोबर आता वाजले 12:30. लातूरला पोहोचत आलोय. पोहोचत आलोय म्हणजे पोहोचलोय. आता पुढे जाऊन आपल्याला राईट घ्यायचं आहे. राईट घेऊन बायपासने बाहेर पडायचं आहे. लातूर सिटीमध्ये जायचं नाही आहे आपल्याला. तर मस्त निवांत प्रवास चालला आहे. रस्ता चांगला आहे आणि रस्ता चांगला असल्या कारणाने मला मायलेज पण चांगली दिली आहे गाडीने. आता 550 किलोमीटर. दोडामार्गला मी 0 केलेला आहे. 550 किलोमीटर झाली आहे आणि एकच पॉईंट राहिला आहे. अजून ब्लिंक होत नाही आहे. पुढे आपण लातूर सिटी काढून ना पुढे कुठेतरी डिझेल टाकायला थांबू. डिझेल परत फुल करू. लातूरमध्ये आता मी बायपासने जातोय. आता आपल्याला लातूरवरून नांदेडचा रस्ता पकडायचा आहे याच्या पुढे. एक वाजला आहे. 1 वाजून 8 मिनिटं झाली आहेत. इथे भारतचा पेट्रोल पंप आहे. इथे डिझेल फुल करूया कारण रिझर्व लागला आहे. आता लास्ट जी पॉईंट ब्लिंक करायला लागला आहे त्यामुळे डिझेल इथे फुल करूया. बरोबर आपली गाडी ना 574 किलोमीटर चालली आहे. आता दोडामार्गमध्ये फुल केलेली टँक. इथे डिझेलचा रेट ना 91.94 एवढा आहे. दुपारचा आता 1:15 वाजला आहे आणि सकाळी काय नाश्ता केला नाही. फक्त 1-2-3 केळी खाल्ली आणि ते भाकरवडी. डिझेल फुल झालं आहे आता आपलं. आता टेन्शन नाही. आता नागपूरपर्यंत आपल्याला भीती नाही आहे. आता फक्त जेवणाचं हॉटेल बघूया. कुठेतरी चांगलं हॉटेल बघून जेवण करूया. आता पुन्हा एकदा आपण हायवेला लागतोय. समोर हॉटेल आहे. हॉटेल विसावा पण बंद आहे. पुढे एखादं चांगलं हॉटेल बघून लगेच थांबूया. जास्त वेळ काढूया नको. पोटभर जेवण करूया. मग आपण रात्री संध्याकाळपर्यंत कंटिन्यू गाडी चालवायला मोकळे जाऊ. इथून नांदेड 91, यवतमाळ 284, वर्धा 353 आणि नागपूर 429 किलोमीटर आहे. खरंच लांबचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. त्याआधी मस्तपैकी एक चांगलं हॉटेल मिळायला पाहिजे. पोटभर जेवणार आहे. असं काहीचं हॉटेल आहे.
जेवणाला ना मी दाल तडका आणि रोटी ऑर्डर केली आहे. ते नॉनव्हेज नाही आहे, फक्त प्युअर व्हेज. बार पण आहे, व्हेज नाही आहे. बार आहे म्हणजे व्हेज कसं असतं. दारूचे भाव वाढले आहेत. बार असोसिएशन शिरूर ताजबंद दिसतंय. आपलं जेवण आलंय. तेव्हा दाल तडका ऑर्डर केलेलं मी. 80 आहे दाल तडका. 2 रोटी, 2 कडक रोटी. असं काहीच त्यांनी सर्व करून दिलंय. दाल तडका खाऊन कशी आहे ते बघू. रोटी तर एक नंबर आहे. टेस्ट एक नंबर आहे, एक नंबर चांगली येते. सूप शांत झाला. मस्तपैकी पोटभर जेवण झालंय. दाल तडका, पहिले 2 रोटी हा प्राईस घेतला. बघितलं तर अजून पोटात जागा आहे. मग परत 1 रोटी ऑर्डर केली आणि 3 रोटी आणि हा प्राईस. पोट एकदम फुल झालंय. आपण आपल्या परत पुढच्या प्रवासाला लावूया. वातावरण बघा कसं आहे. थोडंसं ढगाळ वातावरण आहे, पण पाऊस काय पडत नाही आहे. ते शिवनेरी चांगलं होतं हॉटेल. बऱ्याच वेळानंतर मी ना हायवेवरून आतमध्ये गाडी टाकली, कारण हायवेचं काहीतरी काम सुरू होतं, बंद होता. म्हणून हे लोहा म्हणून काहीतरी गाव आहे, हे आतमध्ये आता टाकून आपल्याला परत राईड घ्यायचं आहे. पुढे हायवेला लागूया लगेच. बार्शी, नांदेड बार्शी बस आली बघा. आपल्या लेफ्ट साईडला आहे नांदेड सिटी. रिक्षावाले बघा. आपल्याला सरळ जायचं आहे. इथल्या ब्रिजचं काम झालं नाही आहे, त्यामुळे थोडंसं सर्व्हिस रोडने गाडी टाकली आहे. आता पुढे कदाचित परत होता तसा रस्ता असेल अशी मी आशा बाळगतो, कारण इथे पोचेपर्यंत काहीच त्रास झाला नाही आहे. खूप सुंदर रस्ता भेटला आहे मला. फायनली आपल्याला परत हायवे लागला. नांदेडमध्ये ना 3-4 ब्रिज आहेत. 4 जवळपास ब्रिज आहेत. 4ही ब्रिजांची काम बाकी आहे, त्यामुळे पूर्ण सर्व्हिस रोड आणि डायव्हर्जन आहे. आता परत मी हायवेला लागलो. हिंगोला, सरळ आपल्याला हिंगोला मार्गे यवतमाळ, वर्धा, नागपूर असा आपला प्रवास असणार आहे. बघूया आता वाजलेत 4:30. अजून किती कुठपर्यंत गाडी चालवायला जमते ते बघूया. नांदेड वगैरे पास केलं आणि पाऊस आलाय. पाऊस म्हणजे मोठा पाऊस नाही आहे बघा, हलके हलके थेंब पडत आहे ते बघा. पण आपला वायफर चालत नाहीये हे बघा. कालपासून ना आंबोली वगैरे सोडलेलं, आजरा वगैरे, त्याच्यानंतर हा आत्ता पाऊस मिळाला आहे मला नांदेडमध्ये. जाईल तो, जास्त मोठा ढग नाही आहे, निघून जाईल. पुढे कुठेतरी थांबून ना वायफर चेक करूया. इथे हायवेच्या साईडला गाडी लावली की दरवाजा उघडायला नाही मिळते. आणि ह्या गाडीचे जे फ्यूज आहेत ना ते बरोबर स्टेअरिंगच्या खाली आहे, त्यामुळे ड्रायव्हर साईडचा दरवाजा पूर्ण उघडला पाहिजे. बघूया पुढे लेफ्ट साईडला कुठेतरी चांगली जागा बघून थांबूया. हा बघा, हा इथला फ्यूज गेला. इथला नवीन टाकतोय, माझ्याकडे नवीन फ्यूज आहे. ओके, जास्त मोठं काही झालं नव्हतं, फक्त फ्यूजच गेलेला. थोडासा गोंधळ झाला. गोंधळ म्हणजे थोडासा राईट जायचा होता, थोडासा पुढे आलो मी. आता पुढे जाऊन यू टर्न मारून मागे जाऊया. जास्त नाही, पुढे आलोय, जरासा पुढे आलोय. आता हा जर सरळ गेलो तर अमरावती मार्गे समृद्धी महामार्गाला लागेल. पण मागून तो जो रस्ता आहे ना तो वर्धा, आपला
आता U-टर्न घ्यायला किती पुढे जायला लागेल काही सांगता येत नाही. थोडीशी गडबड झाली. गडबड अशी काय नाही, सरळ गेलो असतो तरी गेलो असतो, पण किलोमीटर जास्त दाखवत होतं, त्यामुळे उगाच नको. हा बघा नागपूर 328 किलोमीटर. पुढून मला ना लेफ्ट घ्यायचं. इथून पटकन मी जास्त लांब गेलो नाही, जाऊन एक 3-4 किलोमीटर 3-1 किलोमीटर पुढे गेलो, म्हणजे 6 किलोमीटर अंतर वाढलं माझं. आता इथून लेफ्ट घेतो. छत्रपती शिवाजी महाराज चौक, वारंगा फाटायला आलोय. वारंगा फाटा. या वारंगा फाट्यामधून यवतमाळ 152 किलोमीटर, नागपूर 307 किलोमीटर दाखवतोय. आपण यवतमाळपर्यंत जायचा प्रयत्न करूया आणि मग आराम करूया. यवतमाळला आराम करून मग सकाळी उठून आपण आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊया. बऱ्याच वेळानंतर थांबलो मित्रांनो, बऱ्याच वेळानंतर. 6 वाजलेत आणि पलसा म्हणून काहीतरी गाव आहे, ते थांबलोय. पाय मोकळे करूया म्हटलं. बराच वेळ गाडीतून उतरलो नव्हतो. इकडे मस्तपैकी सगळीकडे शेती केली आहे बघा, पॉवरफुल. कसली शेती आहे ती माहीत नाही. भाजी आहे, काहीतरी असेल, हरभरा आणि काय नाही माहीत ना आपल्याला. दोन्ही साईडला, रस्त्याच्या त्या साईडला पण शेती आहे, भरपूर शेती आहे. आपल्याला बरंच अजून 187 किलोमीटर अंतर बाकी राहिले. तर बघूया आता. 6 वाजले. किती वाजेपर्यंत चालवायला जमते तेवढी चालूया. जाऊ शकतो मी नागपूरमध्ये. असा जर रस्ता असेल ना तर डायरेक्ट आपण नागपूरमध्येच जाऊन थांबूया. आणि जर पुढे जर रस्ता खराब असेल, काय सुनसान रस्ता असेल, तर मग मी विचार करतोय थांबणार कुठेतरी. चला निघूया. एक 10 मिनटं थांबलो मी आणि आता परत नागपूरच्या दिशेने निघालो. बऱ्याच वेळानंतर थांबलो, बऱ्याच वेळा. आता बऱ्याच येऊन झाला आणि इथे ट्रक बघा, 2 ट्रक उभे आहेत. काय भरले, कापूस भरलाय माझ्यामध्ये. कसा माल लोड केलाय बघा, कसा बघा, खतरनाक. भारी दिसत आहेत दोन्ही. आपल्याला ना आता हिवार म्हणून एक गाव लागलं आहे आणि तिथून 4 लेन संपून आता सिंगल रोड मिळाला आहे आपल्याला. बघूया आता हा सिंगल रोड कुठपर्यंत आहे, परत 4 लेन लागेल की नाही. कदाचित हा गाव संपल्यानंतर ना आपल्याला 4 लेन लागेल असा अंदाज. हा बघा, थोडासाच पट्टा होता, एक 2-2.5 किलोमीटरचा. लगेच आपल्याला तो गाव संपल्या आपल्याला 4 लेन लागला आहे. इथे गावात फक्त रस्ता झाला नाही आहे 4 लेन. एक प्रॉब्लेम झाला मित्रांनो, गाडीची लाईटच बंद झाली. फ्यूज जळायला वाटतं, वास आला. मगाशी एकदा फ्यूज टाकला मी, हे बघा चालतोय, इंडिकेटर लावून मी चालतोय. बघूया पुढे कुठेतरी फ्यूज जळायला वाटतं, वास आला. त्यावेळेस मी साईडला घेतली आणि लाईट बंद केली आणि परत चालू करतो तर लाईटच भेटत नाही. मगाशी फ्यूज बदलला मी, दाखवलं नाही तुम्हाला, पण चेक करतो. इथे ना बाप्पाचं मंदिर आहे, गणपतीचं की कसलं तरी मंदिर आहे. बाप्पाला नमस्कार करून या. इथे ना हनुमंताचं मंदिर आहे वाटतं. इथं लांबूनच पाया पडतो, उगाच प्रायव्हेट प्रॉपर्टी वगैरे असेल. आणि फ्यूज घालूया आपण. हायवेलाच आहे, मध्ये थांबलोय. अचानक फ्यूज जळाला, कसा जळाला काय माहिती. माझ्याकडे फ्यूज आहेत, काढतो आणि बघूया. समोर
मगाशी वायपरचा फ्यूज गेला, आता हा फ्यूज गेला. काय प्रॉब्लेम असेल, जळलंय तिथलं भाग. तर हा टाकू, चांगला आहे. हा टाकून बघूया. 15 एम्पियर. काय प्रॉब्लेम झालाय काय समजत नाहीये. 2 वेळा फ्यूज घातला. आता मी विचार करतोय पुढे कुठेतरी पंप, पेट्रोल पंप वगैरे बघून थांबायचा. उद्या सकाळी आपण प्रवास करूया. लाईट होते. लाईट तर सुरू झाली आहे बघा. गरम होऊन परत जळाला तर आणि प्रॉब्लेम. फ्यूज बॉक्सचं झाकण आहे ना, ते ओपनच ठेवलंय जेणेकरून मध्ये मध्ये हात लावून मी चेक करत राहणार. म्हणजे गरम जर होत असेल ना तर मग थांबणार पुढे कुठेतरी. बघा पार्किंग लाईट लावून गाडी चालवतोय. मध्ये थोडीशी चालू करूया, गरम होऊन जळणार तो. परत बंद करूया. पेट्रोल पंप भेटला पाहिजे आपल्याला. इथे गाडी थांबली आहे, ट्रक थांबला, इथे थांबून चेक करू. इथे लाईट वगैरे चांगली आहे. थांबूया जरा. आता कुठे पोहोचलोय माहिती आहे, भोसा म्हणून आहे. भोसा बस स्टॉप आहे हा. ते लाईट वगैरे आहे व्यवस्थित. खूप ना गरम होतो. थोडं इथेच थांबतो, बघूया. जर गरम झाला ना मग पुढे कुठेतरी गाडी लावून थांबायचा विचार करणार आहे. गरम तर सगळेच लागत आहे. अजून काय गरम होत नाहीये. म्हणजे रेग्युलर नॉर्मल सगळे फ्यूज तेवढं सेम टेम्परेचरवर आहे. आता निघालो, बघूया चला जे काय होईल ते. आता मी ना पुढे ना आपल्याला अर्नी म्हणून काहीतरी गाव दाखवतंय. ह्या रस्त्याला ना लाईट वगैरे नाही आहे कुठेच. म्हणजे रोड साईडला लाईट वगैरे काहीच नाही आहे. रोड चांगला आहे, रहदारी पण कमी आहे. त्यासाठी एखादा ट्रक नाहीतर कंटिन्यू चालणारं जर गाडी मिळाली ना. मला परत आता डाऊट येतोय. मी परत हात लावून बघतोय त्या फ्यूजला. नाही गरम झालाय. इथून ना यवतमाळ 58 किलोमीटर दाखवते. म्हणजे अजून आपल्याला 1-1.5 तासाचा प्रवास. यवतमाळपर्यंत जर गेलो तर. मित्रांनो 9:15 वाजलेत आणि मी आता यवतमाळला पोहोचलोय. चाललाय आपला, हळूहळू चालतोय. बघूया. मला आता भूक नाही वगैरे लागली नाहीये, त्यामुळे मी चालणार हळूहळू. बघूया चांगला एखादा सुटसुटीत पंप वगैरे बघून मग तिथे थांबून वस्ती करणार. मगाशी भीती वाटलेली लाईट ज्यावेळी गेलेली ना, फ्यूज गेलेला त्यावेळी. पण त्याच्यानंतर चाललाय. यवतमाळला पोहोचलोय आणि इकडे बायपासचं काम सुरू आहे. त्यामुळे आपल्याला सिटीतून जावं लागणार. यवतमाळ शहर आपले स्वागत करीत आहे. सुंदर असा गेट बनवला आहे बघा. कालपासून चालतोय पण एकाही सिटीमध्ये आतमध्ये घुसलो नाही मी. सगळे बायपास मारत. पण पहिल्यांदा म्हणजे कालपासून आज पहिल्यांदाच यवतमाळ शहरात गाडी टाकली आहे. यवतमाळ शहर असं काहीच आहे. बऱ्यापैकी दुकानं सुरू आहेत. आता वाजलेत जवळजवळ 9:30 वाजलेत. बरीचशी दुकानं उघडी आहेत. बरीचशी मार्केट चालू आहे. महारुद्र हनुमान मंदिर इथे. यवतमाळ शहर काढल्यानंतर ना 1-2-3 किलोमीटर पुढे आल्यावर आपल्याला हा बघा परत हायवे लागला. यवतमाळ सिटी खूप मोठी आहे, बरीच मोठी आहे.
भरपूर ड्रायव्हिंग केली सकाळी 8 वाजल्यापासून आता बरोबर 10:30 वाजले. आणि हा बघा इथे एक नायराचा पंप मिळाला मला. एक ट्रक लागलाय MP चा आहे. इथे बाहेर एक ट्रक लागलाय आणि गाड्या नाहीये, स्टाफ पण दिसत नाहीये. पण याला थांबायला दिलंय म्हणजे मला पण थांबायला देतील. स्वच्छ नीट अँड क्लीन. बरोबर ना 600 किलोमीटर गाडी चालवली, बरोबर 600 किलोमीटर झाली. तर आता इथे आराम करतो मस्तपैकी. उद्या सकाळी उठून आपल्याला राहिलेली जी जर्नी आहे ना 100 किलोमीटर फक्त बाकी राहिलंय आता पोचायला नागपुरात. वर्ध्याच्या थोडंसं अलीकडे मी थांबलोय. तर भेटूया उद्या सकाळी. आता मी आराम करतो मस्तपैकी. जमलं तर एडिट करायला नाही होणार. एडिट करायला कमीत कमी मला 2-2.5 तास लागतात. प्रॉपर एडिट करून सगळं करावं लागतं. पण बघूया, जमलं तर करेन, नाहीतर झोपणार आहे. जमलोय मी. आणि जेवण करायला नाही थांबलो कशाला माहिती आहे. दुपारी जेवलो ते डायजेस्ट झालं नाही आहे माझं. आणि थोडं चटरपटर असं काय काय खाल्लेलं, केळी खाल्लेली, चिप्स खाल्लेली, असं बारीक सारीक काय काय खाल्लंय, बिस्किट खाल्लंय. त्यामुळे भूक नाही लागली आहे मला. आराम करतो. बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग. तर शुभ सकाळ सगळ्यांना. आता मी मस्तपैकी फ्रेश झालो आंघोळ वगैरे करून. आणि आता वाजलेत बरोबर 6:45 झाले. आणि मी थांबलेलो ना नायरा पंप होता बरोबर हायवेच्या बाजूला. हायवे असा काहीसा एरिया आहे. चला पटापट. इथून ना 100 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. अजून 100 किलोमीटरचं अंतर गाठायचं आहे. चला निघूया. थांबत नाही वाटेत. कुठेतरी नाश्ता करूया. आणि रात्री जेवलो नाहीये त्यामुळे आता पोटभर नाश्ता करायचा आहे. गणपती बाप्पा मोरया. बारीक बारीक ना पाऊस पडतोय. एरियाचं तुम्हाला नावच सांगितलं नाही मी. तर हा एरिया ना इसापूर म्हणून एरिया आहे. या गावाचं नाव इसापूर. आणि इथे मी थांबलेलो या नायरा पंपवर. चला, थँक्यू. पाण्याची वगैरे व्यवस्थित सुविधा होती इथे खरंच. इकडे ना बारीक बारीक पाऊस पडतोय. असा मोठा पाऊस नाहीये पण पडतोय. आता मी थोड्याच वेळात ना वर्ध्यामध्ये पोहोचणार आहे. बरोबर 7:30 वाजता वर्ध्याला पोहोचलो मित्रांनो. वर्धा या साईडला वर्धा सिटी आहे. या लेफ्ट साईडला दाखवते. आपण काही सिटीत जाणार नाही आहोत. सरळ सरळ बायपासने निघत राहणार आहोत. आपले सबस्क्रायबर मला भेटले. हे बघा पाठीमागे गाडी चालते. मला बघून हॉर्न वाजवला. ते बोलतात कुठे कुठेतरी चहाला थांबूया म्हणताय. बघूया कुठे हॉटेल जर चांगलं मिळालं तर थांबूया चहा प्यायला. इथे ना चहाचे वगैरे दुकानं आहेत. मी कुठच्या तरी गावात पोहोचलोय. बघूया. हा नमस्कार. नमस्कार. गाडी पाहताल ना नंबर गाडी होय काय. नाव कसं तुमचं? शरद कोरटकर. नगर म्हणून. नगर होय काय. आपले सबस्क्रायबर भेटून भारी वाटलं. आता वर्धा पास झाला ना. वर्धा नागपुरात. मी नागपूरला जातो. होय काय. भारी वाटलं. चला चहा बघितलं काल तर परत. काय बोलता. चांगली गोष्ट. तिथे आम्ही चहा वगैरे घेतला होता. आणि आता ते पण नागपूरला जात आहेत आणि मीही नागपूरला जातो. चला मग. कोरडकर. शरद कोरडकर. ठीक आहे. भेटून भारी वाटलं. चहा घेतला तिथे. पुढे कुठेतरी नाश्त्याला थांबूया. ते नाश्ता ते बोलले पुढे मंदिर आहे त्याच्या बाजूलाच नाश्ता चांगला मिळतो बोलले. अहमदनगरमधून ते भरून आता नागपूरला जात आहेत. शरद कोरडकर म्हणून. ते मला सहज दिसली त्यांना माझी गाडी. ते हॉर्न मारून बोलते की चहा प्यायला जाऊया. आम्ही मस्तपैकी तिथे चहा पण चांगला होता. चहा पिला आणि आता परत नागपूरचा प्रवास सुरू केलाय. भारी वाटलं. एक वर्ध्यामध्ये एवढं लांब, महाराष्ट्रात एवढं लांब आमचं
जवळजवळ 1000 किलोमीटर आपल्या घरापासून लांब आपले सबस्क्रायबर भेटले. खूप भारी वाटलं मला. असंच प्रेम राहू द्या. असेच नवनवीन व्हिडिओ मी करत राहीन. जोपर्यंत जमेल तोपर्यंत करणार आहे. बघूया कशी. हा बघा, समृद्धीच्या खालून जातोय आपण. बघा इथे मंदिर आहे, हनुमान खडकी, चमत्कारी हनुमान मंदिर. नाश्त्याला मी ना पोहे ऑर्डर केले. ते बघा काहीशे असे पोहे आहेत आणि असा रस्सा दिलाय त्यांनी. पोहे खाऊन बघूया इथले कसे आहेत. मुळात म्हणजे सॉफ्ट आहेत. झालाय नाश्ता भावांनो. पोटभर असा नाही पण पोट भरलंय ना. पोहे खाल्ले मी. आता 40-45 किलोमीटर बाकी राहिलंय. आता काय खडकी म्हणून एरिया होता मी जिथे थांबलेलो ना, खडकी. तर डायरेक्ट त्या लोकेशनवर जाऊया पटापट, जास्त वेळ न काढता. आता एका ठिकाणी येऊन पोहोचलोय आणि ते नागपूरला लेफ्ट दाखवतोय. बघा सरळ गेलं तर चंद्रपूर दिसतोय. नागपूरमध्ये पोहोचत आलो आणि पाऊस बघा किती पडतोय. तुफान पाऊस पडतोय नागपूरमध्ये. नागपूरकर आलो बरं का तुमच्या शहरात. फायनली 10:30 वाजता मी ना त्या लोकेशनवर पोहोचत आलो. 500 मीटरवर आपलं ते लोकेशन आहे. राजे संभाजी चौक आहे. राजे संभाजी. मगाशी मला ते पूर्ण नाव दिसत नव्हतं. इथून पुढे इथे जवळच इथेच कुठेतरी खाली आहे. त्यांना कॉल करतो. ते जरा त्या लोकेशनवर पोहोचतो आणि त्यांना कॉल करतो. फायनली पोहोचलो. फायनली आपली गाडी इथे खाली होणार आहे बघा. फायनली मी नागपूरमध्ये पोहोचलो. फायनली खरंच खूप मस्त प्रवास झालाय. आता एवढा 1000 किलोमीटर आलो पण अजिबात मला त्रास नाही, कुठे काही नाही. मस्त. आणि मुळात त्रास नाही म्हणजे रस्ता चांगला होता, त्यामुळे अजिबात थकवा जाणवला नाही. आणि मी फायनली आता नागपूरमध्ये. आता थोड्याच वेळात माझी गाडी खाली होईल. तर खरंच सुंदर प्रवास होता आणि हा प्रवास तुम्ही अनुभवला. तर आता थोड्याच वेळात गाडी खाली होईल. आता याच्यानंतर मी बघूया कुठेतरी ट्रान्सपोर्टरचे नंबर 1-2 मिळालेत मला. त्यांना कॉल करीन. त्यांचं कुठे लोकेशन असेल तिथे जाईन. जर बाहेरच्या बाहेर जर भाडं मिळत असेल तर इथूनच निघून जाईल. पण बघूया पुढचा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि सगळेजण भरभरून प्रतिसाद देत आहे माझ्या व्हिडिओंना, ब्लॉगना. आणि कमेंट पण भरपूर करताय. सगळे कमेंट मी वाचतोय पण रिप्लाय द्यायला सध्या वेळ मिळत नाहीये, कारण गडबड सुरू आहे सगळी. त्यामुळे थोडं समजून घ्या. तर देईल रिप्लाय. मी सगळ्यांना रिप्लाय द्यायचा प्रयत्न तर असेलच माझा. तर भारी वाटतंय खरंच. चांगला असाच प्रतिसाद देत राहा. नवनवीन व्हिडिओ येत राहतील असेच माझे. तर बघूया आता कधी खाली करतायत गाडी. खाली झाली बघा. गाडी अशा प्रकारे बांधलेली मी. एवढंच सामान होतं. वरती नको, हे पुढे शॉकअपला पकडा. या साईडने पकडा. या साईडने त्या खाली. अकरा वाजले. फायनली खाली झाली. फायनली काय जास्त 5 मिनिटात गाडी खाली झाली. आतमध्ये घेतली. 5 बॉक्स होते, 2 टू व्हीलर. खाली करायला वेळ लागला नाही. तर कसा वाटला हा आजचा व्लॉग तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. खूप मस्त प्रवास झाला खरंच. खूप भारी, एकदम निवांत. काही त्रास झाला नाही. रस्ता चांगला, काहीच त्रास झाला नाही. मस्त इथे पोहोचलो. परवा मी दुपारी निघालेलो आणि आज तिसऱ्या दिवशी सकाळी पोहोचलो मी. म्हणजे काल मी काल होल्ड केला आणि तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये बघितलं, सांगायची काही गरज नाही. तर
कसा वाटला प्रवास हा नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.